तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपला कालचा दिवस पूर्ण कंप्लीट झाला. त्याच्यानंतर आपण आज सकाळीच लवकर अंजनेन्द्री पर्वतावर चाललेलो आहे. पण जो ट्रेक आहे तो चालू करतोय. 45 मिनटं लागतात असं म्हणतात. चला मग आता ही जी नगरी होती किष्किंधा नगरी आहे, त्याच्यात आपल्याला आधी रामाचं दर्शन घेऊया. बोल रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. चला आता आपण ट्रेकिंग ही चालू करूया. हे पायरील स्पर्श करून घ्या आधी. सिया बोल रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. हम्पी मधलं जे कोराकल राईड वगैरे ते पाहायला मिळतं आणि पूर्ण हम्पीच पाहायला मिळतं. हा, अरे कोराकल राईड पण दिसते तिथून चांगली. जेव्हा सकाळचे सोनेरी किरण पूर्ण हम्पीवर पडतात, हा, जणू काही हम्पी उजळल्यासारखे दिसते. आपल्याला काय बोललं होतं, 45 मिनटं लागतील म्हणे. किती होती काय 10 मिनिटात वरती आलोय आपण. काय प्लेस आहे, काय भारी राव. आपल्याला इथे जन्मस्थळ पाहायला मिळतं आणि समोर जो आपल्याला दिसतोय तो सनराईज पॉईंट आहे. आपला सनसेट पॉईंट तर क्लिअर आपण नाही बघितला, पण मग सनराईज पॉईंट आपल्याला पाहायला मिळाला. एक नंबर. आता आपण आधी दर्शन करूयात. मस्त की फोटोग्राफी वगैरे साठी छान आहे, पण एक्सपिरियन्स पण छान आहे. दर्शन वगैरे झालं मागे मंदिरामध्ये. आता तर मी तुम्हाला पूर्ण हिस्ट्री आहे ती आता सांगतो. तर आपल्याला माहिती आहे की काही पौराणिक कथांमध्ये लिहिलं आहे की इथे हनुमानाचा जन्म झालेला आहे आणि हिला किष्किंधा नगरी म्हटलं जातं. इथे आपल्याला माहिती आहे की राम ज्यावेळेस सीताला शोधत येत होते, राम लक्ष्मण, त्यावेळेस इथलं सुग्रीव राजाने त्यांची मदत केली होती. आणि हे जे अंजनीय गाव आहे याच्यामध्ये अंजनेन्द्री गाव आहे. तर याच्यामध्ये जेव्हा लहान हनुमान ज्यावेळेस सकाळी अचानक उठले, त्यांना भूक लागली होती. तर भूक लागली, त्यांनी ज्यावेळेस खिडकीच्या बाहेर पाहिलं तर त्यांना सूर्यदेव दिसले. तर सूर्याला पाहून त्यांना असं वाटलं की हे फळ आहे, त्यामुळे त्यांनी झेप घेतली डायरेक्टली. आणि सूर्यदेवाला वाटलं की आपल्याकडं कोणतरी येतं आहे, आणि त्यामुळे मग सूर्यदेवाने इंद्रदेवाकडे मदत मागितली. इंद्रदेवाने त्याच्यानंतर हनुमानावरती वज्र जे आहे ते सोडलं. त्यामुळे जो हनुमानाचा जो जबडा होता तो त्याला दुखापत झाली होती. तर हे सगळं पाहून आपल्याला माहिती आहे की हनुमानाला वायुपुत्रसुद्धा म्हटलं जातं. तर वायुदेवाला राग आला, तर मग त्यांनी पूर्ण धर्तीवरती जी काही वायू होती किंवा जी हवा होती ती पूर्ण खेचून घेतली आणि एका गुफेमध्ये बंद करून ठेवली. तर मग त्यामुळे खूप सारे जे काही जीवितहानी वगैरे झाली. त्याच्यामुळे जे फुलं वगैरे होते, पानं वगैरे होते, जे झाडं वगैरे होते ते सुकून चालले होते. हे आपल्याला पूर्ण स्टोरी माहिती आहे. तर मग त्याच्यानंतर मग ब्रह्माने जे हनुमान आहे त्याला अमर होण्याचं जे काही वरदान दिल्यानंतर जे वायुदेव आहेत त्यांनी पूर्ण जी गुफेमध्ये जी लपून ठेवलेली जी काही हवा होती ती पूर्णपणे परत सोडली. आणि अशा प्रकारे ब्रह्मदेवाने जे काही हनुमानाला वरदान दिलं की तो जो हनुमान आहे ते अमर राहील. तर ही पूर्ण स्टोरी आपल्याला इथे पाहायला मिळते. आता आपलं अंजनेन्द्री पर्वत झालेला आहे आपला फिरून. आता आपण चाललो आहे विठ्ठलगुडी मंदिरला. काल आपलं जे कवर नव्हतं झालं, तर आता आपण बोटीने चाललो आहे. मित्र आणतोय गाडी तिकडून. आता इथून मग विठ्ठलगुडी मंदिरला म्हणजे याच्याने लवकर पोहोचतं. किती 50 रुपये वाटतं. बघूयात, चला.
विठ्ठल मंदिर विजयनगर शैलीतले एक कला आणि स्थापत्यकलेचा सर्वोच्च नमुना आपल्याला पाहायला मिळतो. उत्तर नरसिंह पुराणामध्ये एक संदर्भामध्ये सांगितलेले आहे की देवराय दुसराचा सेनापती जो काय होता पुलुकोत्ती टिप्पा यांनी विठ्ठलपती देवाच्या नावावरती एक भोममंडप बांधला होता. आणि कृष्णदेवराजाची कारकिर्दी आहे म्हणजे इसवी सन 1509 ते इसवी सन 1529 या दरम्यान या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर पडली. मंदिर पूर्वेकडे तोंड करून असून त्यात आपल्याला गर्भगृह, अंतरालगृह, अंतरालाभोवती प्रदक्षिणापद, रंगमंडप किंवा महारंगमंडप याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तसंच 1554मध्ये जोडलेला जो काही महारंगमंडपाची जी ओळख आहे ते आपल्याला झुलणारा मंडप म्हणून सुद्धा केली जाते. आणि त्याच्या काही खांबांना जर आपण हळूवार जर दाबले तर त्याच्यामध्ये संगीतमय स्वर हे निर्माण होतात. आणि अशी पण आहे कथा आहे की कृष्णदेवराय हा जो राजा होता तो विठ्ठलाचा खूप निस्सिम भक्त होता. तर त्याने आपली जी विठ्ठलाची जी मूर्ती आहे तो इथे घेऊन आला होता हम्पीमध्ये आणि त्याचं पूर्णपणे तो पूजा वगैरे या मंदिरामध्ये तो करत होता. आणि आपण कसं दंडी वगैरे काढतो, मिरवणूक वगैरे काढतो, तसंच याने जे दगडाचं जे स्टोन कॅरेट आहे त्याच्यामध्ये तो ठेवून विठ्ठलाची मूर्ती ठेवून तो पूर्ण जे काही नगर आहे त्याच्यातून त्याची मिरवणूक ही काढत होता मूर्तीची. पण काही काळानंतर म्हणजे आदिलशाही आहे, कुतुबशाही याचे परकीय आक्रमण जास्त प्रमाणामध्ये या हम्पी शहरावरती म्हणजे विजयनगर या शहरावरती होऊ लागलं. तर त्यामुळे मग देवरायला असं वाटलं, देवराय राजाला, की ही जी मूर्ती आहे तिची हानी न होऊ नये म्हणून मग त्याने काही आपले जे महाराष्ट्रातील जे लोक आहेत त्याला बोलवून ही जी परत जी मूर्ती आहे ती परत पंढरपूरला दिलेली आहे असा उल्लेख सुद्धा केला गेला. इथं जुन्या काळात आहे ना इथं कमळाचे फुल ठेवले जायचे पूर्ण मंदिराचे बाजूला. ते शो म्हणून इथून पाणी पडायचं तेव्हा ते या कीर्तिमुखवरून येऊन मग या डॉट एकदम कम्प्लीट याच्यावरून त्या खड्ड्यात पडून कमळावर पडायचं ते हे जे तुम्ही बघताय तर हे विजय विठ्ठल मंदिर आहे, त्याची प्रदक्षिणापद आहे. म्हणजे त्यावेळेस त्या लोकांनी किती विचार केला असेल. म्हणजे हे जे मंदिर आहे म्हणजे त्याचा जो आपण मध्ये बघतो जो गाभारा आहे मंदिराचा तो वरती आहे आणि त्याची जी प्रदक्षिणापद आहे ती खाली आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला किती समजतं की देव आपल्यापेक्षा मोठे आहे आणि आपण जी प्रदक्षिणा करतोय देवाला ती आपण खाली राहून केली पाहिजे. त्याच्यासाठी हा जो प्रदक्षिणापद आहे तो आपल्याला खाली बांधलेला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि जे कृष्णदेव जे राजा होता त्याने जे मूर्ती आहे ती परत पंढरपूरला पाठवल्यानंतर हे इथं जो गाभारा आहे मंदिराचा तो बंद केलेला आपल्याला पाहायला मिळतो. विठ्ठलगुडी मंदिर आपलं पूर्णपणे पाहून झालेलं आहे. तर तुम्हाला 2 मेन गोष्टी सांगायच्या होत्या मला. म्हणजे आधी या विठ्ठलगुडी मंदिरमध्ये येण्यासाठी कारण की हे युनेस्कोच्या अंडर येतं, वर्ल्ड हेरिटेजच्या अंडर येतं, तर त्यामुळे आपल्याला आधी तिकीट काढावं लागतं. तिकीट काढल्यानंतर हे जे तिकीट आहे तुम्ही ते आपण जे झरणा प्रांगण जे पाहिलं होतं काल म्हणजे त्याच्यामध्ये लोटस महल असेल किंवा एलिफंटा स्टेबल असेल ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. ते 1 दिवसासाठी व्हॅलिड असतं हे तिकीट. दुसरी मेन गोष्ट जी आहे आपण आपल्या गाडीने डायरेक्टली या विठ्ठलगुडी मंदिरापर्यंत येऊ शकत नाही. हे ज्या तुम्ही बघताय ह्या ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्याच्यातून आपल्याला यावं लागतं. पर पर्सन आपल्याला 30 रुपये द्यावे लागतात. म्हणजे येण्यासाठी 15 आणि जाण्यासाठी 15 आपल्याला द्यावे लागतात. आणि जर तुम्ही पायी येत असाल तर ते खूप मोठं अंतर आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे जर तुम्ही येत असाल विठ्ठलगुडी मंदिर पाहायला तर तुम्ही गाडीचा जो काही आहे तो पर्याय आहे तो निवडावा असं मला वाटतं. त्याच्यानंतर आता आपण चाललो आहोत नरसिंह मंदिरकडे. हां. टोटल 4 हात होते.
वरती तिकडे एक चार. हम्म. बारीक जो हात आहे तो लक्ष्मीचा हात आहे. आपण मागच्या साईडने जर त्याला पाहिलं ना हम्म. तर एक असा लेडीज हात येतो असा. त्याच्यावर लेडीज हात आहे ना, त्याच्यात एक रिंग आहे, रिंग लेडीजची. हम्म. असा इथं धरलेला आहे. हम्म. आणि लक्ष्मी जी आहे ना ती याच्यावर बसलेली मांडीवर उग्र नरसिंहाच्या. असं ती पहिली ती प्रतिमा होती. ती म्हणजे अटॅक इतके ब्रुटली होता का ते पूर्ण तिथलं पूर्ण डिस्ट्रॉय झालं. हम्म. ते 2 हात पण तुटले गेले. टोटल हे 4 हात होते असे. हम्म. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. त्या गोष्टीचा मोनोलिथिक मंदिर फोटो एक्झिबिशन झालं आपलं सर्व्हिस वाढवून. प्लॅननुसार झालं आपलं. प्लॅननुसार झालेलं आहे, फक्त कोरायकल राईडचं गेलं. जाऊ दे आता. You have arrived. तिकडे जातो डायरेक्ट घासाडा घुसला. ती बोलली युअर राईट म्हणे, कोरायकल राईड नाही झाली तर. ते आपले पेशाघर गेस्ट हाऊसमधचे मालक, तर त्यांनी आपल्याला खूप भारी सोय पण केली त्यांनी, आणि त्याचा स्टे पण छान होता. त्यांचा रूम वगैरे पण एकदम छान होती. जर कधी हम्पीत येणार असाल तर नक्की इथे तुम्ही स्टे करा. आणि तुम्हाला जर यांचा नंबर पाहिजे असेल तर मी नक्की तुम्हाला नंबर यांचा देईल. ओके, हो, स्क्रीनवर टाकून देईल मी तुम्हाला नंबर. थँक्यू सर. ओके. तर अशा प्रकारे आपली जी पूर्ण जी हम्पी ट्रिप आहे ती झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण बरेचसे जे लोकेशन आहे ते कवर केले, आणि तसंच आपले जे 2 मेन पॉईंट होते ते राहिले आपले. फक्त म्हणजे जे मातंगा पर्वत आहे, म्हणजे जो सनसेट पॉईंट आहे तो आपला राहिला. आणि तसंच जी कोरायकल राईड आहे, स्पेशली जर हम्पीमध्ये गेलं तर जी कोरायकल राईड जी केली जाते ती आपली नाही झाली. पण मग जाऊ द्या. पण बरेचसे आपण जे लोकेशन वगैरे आहेत, म्हणजे जे मेन लोकेशन आहेत, तसं तर हम्पीमध्ये आपल्याला 300 मंदिरं पाहायला मिळतात. पण त्यातले आपण जे मेन जे वर्ल्ड हेरिटेज जे काही साईट्स वगैरे असतील ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर वगैरे केल्यात. आणि ह्या पूर्ण जी ट्रिप आहे ती खूप छान वगैरे झाली. तसंच पहिला ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर तुम्ही तो पाहू शकता. आणि हा जर तुम्हाला सेकंड ब्लॉग जर आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.